बाजार समिती चालू आमदार राष्ट्रदादा काळे यांचा आमदार राष्ट्रदादा काळे यांचा बाजार समिती चालू झाली। कोपरगाव तालुक्यातील मोरवीस येथील उपबाजार समितीत आज शेतकरी यांनी चक्क प्रतिकात्मक बाजार भरविला। सत्ताधारी कोले गटाच्या निष्क्रियतेकडे लक्ष वेधण्यासाठी हा बाजार भरवण्यात आला होता। येथे शेतमालाचे लिलाव आजवर का सुरू केले नाही असा प्रश्न शेतकरी विचारित होते। आता आमदार आशुतोष काळे यांनी लक्ष घालून येथील बाजार सुरू करावा असे साकडे शेतकऱ्यांनी घातले आहे। हा प्रतिकात्मक बाजार परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे। मोरवीस बरोबरच सांगवी भुसार, धामोरी, मायगाव देवी, मोरवीस, चासनळी, वडगाव, बख्तरपूर, मंजूर, हंडेवाडी, कारवाडी, वेळापूर आदी गावातील शेतकरी या आगळ्या वेगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। शेतकऱ्यांनी या ठिकाणी सत्यनारायण पूजा केली। कांद्याचे लिलाव करून उत्पादकांना प्रतिकात्मक टोकन देखील दिले। सभापती साहेबराव रोहम व कोल्हे यांचा यावेळी शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला। उपबाजारासाठी भाडेतत्वावर जागा देऊन 1.25 वर्ष लोटले आहे, तरीही मोरवीस येथील उपबाजार समितीत सत्ताधारी कोले गटाने अद्यापही शेतमालाचे लिलाव सुरू केले नाहीत। जागेच्या भाड्याचे पैसे वाया गेले। शिवाय या परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे। त्यांना सध्या 20 किलोमीटर अंतरावरील कोपरगाव बाजार समितीत येऊन शेतमाल विकावा लागतो। या उपबाजार समितीची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे। वेळेत लिलाव सुरू झाले असते तर परिसरातील गावांना फायदा आणि रोजगार निर्मिती झाली असती। त्यामुळे आजच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी कोले गटाचे सभापती साहेबराव रोहम व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांचा निषेध व्यक्त केला आहे। कोले गटाने नेहमीच कोपरगाव मतदारसंघातील पश्चिम भागावर अन्याय केला असून मंजूर बंधारा असो किंवा पश्चिम भागाला जोडणारा धारणगाव कुंभारी पूल असो, त्यांनी कधीही या समस्या सोडवल्या नाहीत। राज्यमार्ग 7च्या कामाबाबत देखील असाच अनुभव आला असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी आरोप केला आहे। गेल्या 1.5 वर्षापूर्वी या धामोरी फाटा या ठिकाणी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं उपबाजार समितीचं या ठिकाणी उद्घाटन झालं आणि ह्या कोपरगाव तालुक्याचा जो पश्चिम भाग आहे, या पश्चिम भागाच्या शेतकऱ्यांच्या आशा त्यावेळेस पल्लवित झाल्या आणि सगळ्यांना असं वाटलं की आपल्याला आता आपल्या गावाशेजारी या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती होते आणि आपल्याला आता लांब जायची पाळी येणार नाही आणि आपला शेतीतला जो उत्पादित माल आहे, मग तो भुसार माल असो, भाजीपाला असो, फळं असो, यांना जागेवरच या ठिकाणी गिऱ्हाईक प्राप्त होईल आणि आपल्याला शेतीमधून चांगलं उत्पन्न मिळेल अशा प्रकारची आशा या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांनी बाळगली। परंतु या आशेचा घोर निराशा गेल्या 1.5 वर्षापासून झाली। या ठिकाणी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही चेअरमन आहे किंवा जे काही ज्या विचारायचं त्या ठिकाणी संचालक मंडळ आहे, त्या मंडळाने ही बाजार समिती कशा अर्थाने चालू होऊ नये हे सगळे अडथळे या ठिकाणी आणले। ही त्याचे काही संचालक मंडळ आहे, या संचालक मंडळाचे कोणी मार्गदर्शक आहे, हे मार्गदर्शकांनी कायमच या ठिकाणी ही कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी होण्यास खोडा घातलेला आहे आणि हा इतिहास जुना आहे। आम्ही बघतो ज्या ज्या वेळेस शासनाच्या योजना या तालुक्यामध्ये येतील त्या योजनेला अडथळा आणायचं काम, त्या योजनेला खोडा घालायचं काम या ठिकाणी संजीवनीचं काही नेतृत्व आहे त्यांनी ते आजपर्यंत करत आलेले आहे आणि त्यांच्या या स्वभावामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला नाही। परंतु त्यांच्या मनात काय होतं, या ठिकाणचा जो शेतकरी आहे, हा शेतकरी आपल्याला मतदान करत नाही किंवा त्यांचा जो शेतातला ऊस आहे आपल्या कारखान्याला देत नाही, म्हणून त्यांनी या जो काही मंजूर बंधारा आहे या मंजूर बंधारावर कायम दुर्लक्ष केलं आणि त्या दुर्लक्षामुळंच हा मंजूर बंधारा फुटला। आमदार राष्ट्रदादा काळे यांनी एक भगीरथ प्रयत्न करून हा जो काही मंजूर बंधारा आहे या मंजूर बंधाराला 41.5 कोटी या ठिकाणी मिळवले आणि या ठिकाणी त्या पूर्णत्वास ते काम जात आहेत। अशा बऱ्याचशा योजना आहे या पश्चिम भागामध्ये, या प्रत्येक योजनेला या काळे फॅमिलीने या ठिकाणी मदत केलेली। मग आमचा हा जो सावळीर भरसवाडा रस्ता असेल, गोदावरी नदीवरचा पूल असेल, धामोरीचा पूल असेल, कुर्ल्या नाल्याचा पूल असेल, एवढंच काय आता हा पश्चिम भागामध्ये जो काही लाईट कमी दाबाने लाईट यायची त्याकरता आमदार आशुतोषदादा काळे यांनी जो काही शाळा येथे 220 kVचं सबस्टेशन आहे त्या सबस्टेशनहून या पश्चिम भागाकरता स्वतंत्र सप्लाय घेतला। एवढंच काय
इथल्या शेतकऱ्याला दिवसा कायमस्वरूपी वीज मिळावी म्हणून जो काही सौर ऊर्जेचा जो प्रकल्प आहे त्या शाळेत आहे त्याची एक स्वतंत्र फिडर लाईन या ठिकाणी या चास परिसरामध्ये या सगळ्या पश्चिम भागामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. म्हणून अशा प्रकारची जे काही या ठिकाणी प्रगती होते ती प्रगती संजीवनीच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी सहन होत नाही आणि म्हणून त्यांच्या ह्या प्रवृत्तीचा मी या ठिकाणी एक शेतकरी म्हणून निषेध करतो. धामुरी फाटा या ठिकाणी मोरवी शहरामध्ये कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार समितीचं भूमिपूजन झालं. भूमिपूजन खूप मोठ्या थाटामाटात झालं, परंतु अद्याप त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कामाचा पत्ता नाही. यावरून आपली शेतकरी विरोधी मानसिकता दिसून येते. पुणतांबा परिसरामध्ये ज्यावेळी शेतकरी आंदोलन झालं त्यावेळेस तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या कामामध्ये खोडा घातला आणि त्याचीच प्रचिती आज आम्हाला या ठिकाणी येते आहे. त्यामुळे आपण शेतकरी विरोधात आहात हे दिसून येते. आज धामुरी फाटा येथे आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आज सगळा मोर्चा घेऊन आम्ही आज धामुरी फाट्यावर आलेलो आहे. आज सव्वा वर्ष झालेलं आहे. या जागेला भाडं चालू आहे. कमीत कमी 3-3.5 लाख रुपये भाडं चालू आहे दर महिन्याला. तर इथं कमीत कमी 10 गावांचा विस्तार इथं. ही मार्केट चालू होण्याचं कारण कोणी शेतकरी पूर्ण शेतकरी तळतळू राहिले. आज 1.5-1.25 वर्ष झालं. काही 200 लोकांचा इथं जवळ कार्यक्रम झाला. कार्यक्रम जेवणं बिवणं नाश्ता बिष्टा सगळं झालं. आज सगळे 4 गावांचे लोक इथं तळतळू राहिले. कारण आम्हाला इथून 30 किलोमीटर मार्केट आहे. मायगाव धामुरी झालं, सांगवी झालं, इथं कारवाडी, हांडेवाडी, वेळापूर, मोरवी, चास, वडगाव, बख्तरपूर, सोमठाणा या गावांची परिस्थिती एकदम बिकट आहे. आज 25-30 किलोमीटर आम्हाला माल न्यावा लागतो. आमचं ट्रान्सपोर्टचं भाडं पहा तुम्ही, परिस्थिती पहा. याच्यात कुणी गालबोट लावू नये. इलेक्शनच्या ठिकाणी राहावा ही माझी नम्र विनंती. इथून पुढं हा मोर्चा चालूच राहणार आहे. याच्यात 1% काय बदल होणार नाही. आपले आमदार आशुतोष दादा काळे यांनी बंधाऱ्याचं काम अतिउत्तम केलं. इथून पुढची पिढी चांगल्यापैकी चांगलं एवढं शेती 4 गावांची शेती चांगल्यापैकी टॉपला राहणार. ऊसाच्या बाबतीत नंबर 1 राहणार. 25 वर्षाचा काळ गेला पूर्ण हे 4 गावचे लोक कर्जबाजारी झालेले. तसं हे मार्केट कोणी गालबोट लावू नये. चांगल्या पद्धतीने वेग आणून आमदार आशुतोष दादा काळे यांनी चालू करावा एवढी हात जोडून नम्र विनंती. धन्यवाद. हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.